मुंबई गोवा महामार्ग होणार हरित महामार्ग। मुंबई गोवा महामार्गावर तळकांटे सप्तलिंगी ते बावनदी वृक्षारोपणाचा शुभारंभ। मुंबई गोवा महामार्गाच्या विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने तळकांटे सप्तलिंगी ते बावनदी या सुमारे 4 किलोमीटरच्या महामार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झाला। या उपक्रमात तळकांटे ग्रामस्थांनी लोकसहभागातून महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वृक्ष लागवड करून ती संवर्धित करण्याचा संकल्प केला आहे। केवळ कॉन्ट्रॅक्टरवर अवलंबून न राहता आपल्या परिसरातील पर्यावरण ही आपली जबाबदारी आहे, या भावनेतून तळेकांटे वासियांनी वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प केला आहे। महामार्गालगत असणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींनी असा पर्यावरणपूरक उपक्रम राबवल्यास मुंबई गोवा महामार्ग हरित होण्यास वेळ लागणार नाही। या उपक्रमाचे कौतुक करताना नामदार सामंत म्हणाले, केवळ रस्ते बांधणे हाच विकासाचा निकष नाही, विकासासोबत पर्यावरणाचे रक्षण करणे आणि निसर्गाचा समतोल राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। महामार्गाच्या कामामुळे बाधित झालेल्या झाडांची भरपाई म्हणून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येत आहे। शासनाचा हा मार्ग हरित महामार्ग करण्याचा निर्धार असून लोकसहभागातून हा परिसर अधिक हिरवागार आणि सुंदर बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाला बंड्याशेठ साळवी, अभिजित हेकशेटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, तळकांटे गावच्या सरपंच सुषमा बने, प्रांताधिकारी जीवन देसाई आणि शरद कदम यांच्यासह तळकांटे गावचे ग्रामस्थ व निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते।